विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकम् सत्यं परं धीमहि। ॐ सत्यं परं धीमहि। सत्यं परं धीमहि। कृष्णाय वासुदेवाय देवकी नन्दनाय च गोविन्दाय नमो नमः। वर्णानाम् अर्थसङ्घानाम् रसानाम् छन्दसामपि मङ्गलानां च कर्तारो वन्दे वाणी विनायको भवानी शंकरो वन्दे श्रद्धा विश्वास रूपिणो याभ्यां विना न पश्यन्ति सिद्धस्वात्ममीश्वरम् वचना एका कमलापती माझी रंगाची विनंती कर जोडितो कथे काळी आपण असावे जवळी। मन आणि वाणीला पवित्र बनवण्याकरिता काही वेळ नामचिंतन करूया।
सर्वांनी अंतकरणापासून टाळी वाजवा, अंतकरणापासून भजन काय श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय यार से गाइए, दिल से गाइए श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय
श्री शिवाय नमस्तु। श्री माऊली मेरी मात है, पिता मेरो श्री तुकाराम, इन दोनों के चरणों में प्रभु मेरा कोटि कोटि प्रणाम। परम मंगलमय अकारण करुणावरुणालय भक्तवांछ कल्पतरू पीतांबरधारी अयोध्याधीश प्रभू रामचंद्रजी यांचं आराध्य दैवत भगवान नंदी महादेवाच्या या पावन परिसरामध्ये उपस्थित सद्भाविक भक्तजन, भक्तिमती माता, व्यासपीठावर उपस्थित संपूर्ण गुणीजन मंडळी, या सर्वांच्या चरणी विनम्र भावाने अभिवादन करून आजच हे द्वितीय पुष्प भगवान महादेवाला समर्पित करण्याकरता आपण उपस्थित आहोत। काल कथेला थोडा विलंब झाला होता, करिता आपण थोडक्यामध्येच आपण कथा त्या ठिकाणी श्रवण केलीत। पण खऱ्या अर्थाने माझ्या महादेवाची महती काय आहे, माझा भुलेश्वर महादेव, माझा नंदिकेश्वर महादेव हा भक्तासाठी काय काय करतोत नव्हे, तो खऱ्या अर्थाने भक्ताची कशा पद्धतीची परीक्षा बघत असतो किंवा अंती भक्ताला काय फल देतोत, असे अनेक प्रसंग आपण या शिवमहापुराण कथेच्या माध्यमातून श्रवण करणार आहोत। शिवमहापुराण कथा ही जीवनाची व्यथा हरवणारी कथा आहे। शिवमहापुराण कथा ही मंदिरातली कथा नाही। शिवमहापुराण कथा ही मंदिरातली कथा नाही। सांगू, शिवमहापुराण कथा मंदिरातली कथा नाही, पण शिवमहापुराण कथा ज्या ज्या घरामध्ये श्रवण केल्या जातात ना, त्या घराला मंदिर बनवणारी कथा आहे, मंदिरातली नाहीये। त्या घराला मंदिर बनवते। ही पावन असलेली, पुनीत असलेली कथा ज्याने सर्वांगाचे कान केलेत, ज्याने अनन्य भाव हा माझ्या महादेवाच्या चरणी समर्पित केला, त्या महादेव त्या संकटाला, त्या वेळेला, त्या समयाला माझ्या भक्ताकरता धावून जातो, त्याला मदतीचा हात देतो। नवे नवे बुडणाऱ्या व्यक्तीला जसा एखाद्याला आधार द्यावा, असा या भवसागरामध्ये डुबत असलेल्या साधकाला, भक्ताला माझा महादेव आपल्या जवळ घेऊन आपल्या कुशीत ठेवतो बघा। अशी ही पावन कथा आहे। शौनकादी ऋषी सुत महोदयांना विचारतायत। सांगू, शौनकादी ऋषी जे आहेत ना, त्यांच्या वयाचा जर विचार केलात तर त्यांची वयोमर्यादा हजारो वर्षाची आहे। हजारो वर्षाचे साधू महात्मे आहेत, पण जे सुत महोदय आसनावर विराजित झालेले आहेत बघा, त्यांचं वय त्या महात्म्यापेक्षा कमी होतं, महात्म्यापेक्षा कमी होतं। पण तरी सुद्धा एवढ्या वयाने वयस्क असलेले, मोठे असलेले, बुजुर्ग असलेले साधक संत हे खाली विराजित आहे, आणि वयाने लहान असलेले मात्र सुत महोदय हे आसनावर विराजित आहेत। ही परंपरा आजचीच आहे असं नाही भैया। आपल्या संस्कृतीमध्ये नमन करण्याची पद्धती आहे। कधी कधी तर धर्मशास्त्र सांगतात आपण आपल्यापेक्षा प्रौढ व्यक्तींचा नमस्कार केला पाहिजेत, नाही का, आपल्यापेक्षा वयस्कांना नमस्कार केला पाहिजेत। पण नेमकं वयस्क कोणाला म्हणायचं
हाही महत्वाचा प्रश्न आहे. वयस्कर कोणाला म्हणायचं? मी 7ही दिवसामध्ये जेवढं काही बोलेल त्या बोलण्याला पुरावा असेल ना. मी बिना आधाराचं कधीच बोलणार नाही किंवा बोलतही नाही. आमचे गुरुजी आम्हाला नेहमी सांगत असतात, शब्दाला धार नसली तरी चालेल, पण आधार असला पाहिजे, नाही का? आधार असला पाहिजे. त्यामुळे मी जे काही बोलेल त्याला प्रमाण असेल, त्याला पुरावा असेल. माझ्यावर कोणी आक्षेप घेऊ नयेत. उद्याला जर कोणी म्हटलं की काय बोलतोयस तू, आपल्या संस्कृतीमध्ये प्रौढांना नमस्कार करण्याची पद्धती आहे, वयस्कर लोकांना नमस्कार करण्याची पद्धती आहे, पण वयस्कर समजायचं कोणाला सांगू? संत महात्मे सांगतात, माझे तुकोबाराय सांगतात, वयाच्या प्रबोधे विचारची नाही, समान तो देही बालकाच्या. वय 85 वर्ष झालं, 90 वर्ष झालं, पण तो विचारशीलता त्याच्याकडे नाहीये. त्याला परमार्थाची वाटचाल त्याच्या अंतःकरणामध्ये कधी उद्भवलीच नाही. त्यांनी अख्खं आयुष्य जगलात, पण परमार्थामध्ये महाराज, बरेचसे लोक असे आहेत, लोक आम्हाला बोलून दाखवतात, महाराज पठ्ठ्याचं आयुष्य गेलं पण मंदिरात पाय टाकून अंग बाटवलं नाही. वा रे वा, काय पुरुषार्थ केला. महाराज मरायला टेकलो, पण कथा कीर्तनात कधीच जाऊन बसलो नाही. महाराज पुरुषार्थ केलात का जीवनात? पुरुषार्थ केलात. वय फार झालंय, पण खऱ्या अर्थाने उद्धाराच्या दिशेने जर त्याचं पाऊल नसेल, तो पारमार्थिक वृत्तीला सोडून वागणारा असेल, समान तो देही बालकाच्या, त्याचे नाही पाया लागले तरी चालेल. पण सांगू, विद्वत्तेने परिपूर्ण आहे, ज्ञानाचं आदान प्रदान करतो, पण वयस्क नाही. पण संस्कृती सांगते त्याच्या चरणी नतमस्तक झालं पाहिजे. सांगू, शुक महोदय ज्या वेळेला आले होतेत ना, शुक महोदय आले होतेत ना, शुक महोदयाचं वय काय 16 वर्षाचं, पण हजारो वर्षाचे जे साधू मुनी होते ते शुक मुनीच्या समोर बसले होते. माझ्या ज्ञानोबारायांनी ज्या वेळेला ज्ञानेश्वरी लिहिली, त्यांचं वय फक्त 16 वर्ष होतं. पण मोठमोठाले पंडित माझ्या ज्ञानोबारायच्या चरणी लीन झालेत का? कारण माझ्या ज्ञानोबारायचं वय जरी लहान होत ना, तरी ज्ञानाची अथांगता एखाद्या समुद्राला सुद्धा लाजवेल एवढी होती, एवढी होती. वय, मी काल एक शब्द बोलून गेलो, सांगणारा कोण आहे यापेक्षा काय सांगतोय हे जास्त महत्वाचं असतं. काय सांगतोय हे महत्वाचं असतं. काही ठिकाणी वाटेल आपण काय करतोय, कोणाचं ऐकायचं, वयस्कर असला पाहिजे, मान्य आहे. एखाद्या वेळेला वयस्कर असला म्हणजे ज्ञान देईल असं नाही ना. कोण आहे यापेक्षा काय सांगतोय हे जास्त महत्वाचं असते. झालं असत, एक भिकारी बाबा भिक्षा मागण्याच्या हेतूने एका घराच्या जवळ गेलात, आणि त्या घराच्या जवळ गेल्यानंतर, माई काहीतरी वाढ, माई काहीतरी वाढ, 2-3 आवाज दिलेत, पण भिक्षा घेऊन मात्र कोणी येत नाहीये. विचार केलात बहुतेक घरात कोणी नाही, पण घरात जर कोणी नाही तर दरवाजा कसा उघडा आहे. म्हणून तिसऱ्याने त्या भिकाऱ्याने पुन्हा आवाज दिलात, ओ ताई, ओ भिक्षा द्यायची असेल तर द्या, अन्यथा मी विनमुख जायला तयार आहे. हा ज्या वेळेला शब्द त्या ठिकाणी त्या भिकाऱ्याने वापरलात ना, त्या भिकाऱ्याचा आवाज ऐकून घरातून एक माता माऊली रुदन करत रडत होती, आणि त्या रडक्या चेहऱ्याने ती स्त्री, ती बाई घरातून आत बाहेर आली, आणि बाहेर आल्यानंतर त्या भिकारी दादाला म्हणायला लागली, भिकारी दादा काय हवंय, काय हवंय म्हटल्याबरोबर भिकारी दादाने सांगितलं, ताई 3 वेळा आवाज दिलेत तुम्हाला, ओ मला भिक्षा पाहिजे, एका चपातीची आशा मला तुमच्याकडून आहे, मी 3 आवाज देतोय ताई, तुम्ही आवाज देत नाही आहात. बोलतोय भिकारी, पण भिकारी बोलत असताना ज्या वेळेला त्या भिकाऱ्याने खालची मान वर केली,
आणि त्या ताईच्या मुखाकडे बघितलं, त्यावेळेला ती माता माऊली मात्र रडत होती. ती त्या भिकाऱ्याने डोळ्यांनी पाहिलं, आणि त्या भिकाऱ्याने ज्या वेळेला डोळ्यांनी पाहिलं ना, तो भिकारी त्या ताईला बोलायला लागला, ताई का रडताय तुम्ही? ताई, माझ्यासाठी तुम्ही भिक्षा घेऊन येत होतात, आणि भिक्षा घेऊन येत असताना घरात तुम्हाला कोणी बोललं का? तुमच्यावर सासूबाई, सासरेबुवा किंवा तुमचे पती तुमच्यावर रागावलेत का? ताई, असं असेल तर मला तुमची भिक्षा नकोय, मला तुमची भिक्षा नकोय, पण ताई तुम्ही मात्र रडू नका, रडू नका म्हणता बरोबर ती मालकीन, ती सून, ती घरधनीन त्या ठिकाणी रडक्या स्वरामध्ये म्हणायला लागली, नाही रे भिकारी दादा, मला कोणी घरात बोललं नाही, माझं दुःख वेगळं आहे रे. ज्या वेळेला त्या बाईने भिकाऱ्याला दादा म्हटलं ना, त्या भिकाऱ्याच्या अंगावर क्षारी उभे राहिले. ताई, अगं मला तू दादा म्हटलीस, मला दादा म्हटलीस. भिकाऱ्याला कोण दादा म्हणतो हो, कोण दादा म्हणतात? उलट सगळे भिकाऱ्याचे दादा झालेले असतात. हा, किती बोलतात लोक, किती बोलतात. सगळे भिकाऱ्याचे दादा झालेले असतात. हात चांगले आहेत, पाय चांगले आहेत, काम करू नये, कष्ट करू नये, किती बोलतात. पण तो भिकारी दादा म्हणतो, ताई तू मला दादा म्हटलीस, ताई तू मला जर दादा म्हटलीस ना, हा भाऊ फक्त तुझ्यासाठी काहीही करायला तयार आहे. एकदा सांग फक्त ताई, तुला रडायचं कारण काय? तू दुःख का करते, का रडते तू? ताई एकदा सांग फक्त. ती ताई त्याला सांगायला लागली, अरे दादा काय सांगू तुला, 3 दिवस झालेत माझ्या डोळ्याला डोळा नाही रे. कारण काय? सांगितलं, दादा अरे परवा माझ्या मुलाच्या परीक्षेचा निकाल लागला, आणि तो परीक्षेचा निकाल मला जो अपेक्षित होता त्यापेक्षा कमी लागला. कमी लागल्यामुळे काय, मी काय फार गुन्हा केलात का दादा? मी माझ्या मुलावर रागवली, माझ्या मुलावर रागवली मी, आणि माझ्या मुलावर रागवल्याचा परिणाम असा झाला, माझा मुलगा रागाच्या भरामध्ये घरातून निघून गेला. आज 3 दिवस झाले माझ्या मुलाचा मला पत्ता लागत नाहीये. सगळीकडे शोधाशोध घेतली दादा, पण माझा मुलगा मला कुठं मिळत नाहीये, आणि याच्यासाठी मी रडते. हा भिकारी म्हटला, ताई समजू शकतो मी मुलाचं दुःख काय असतं. एक क्षण जरी मुलगा डोळ्याच्या समोरून आजूबाजूला गेला, त्यावेळेला आईचं मन लागत नाही. तुमचा मुलगा तर 3 दिवसापासून गेलाय, पण ताई मला तू दादा म्हटलीस ना, माझ्यावर विश्वास ठेव, मी तुझ्या मुलाला शोधून काढतो, फक्त एकदा सांग ताई, तुझा मुलगा कसा दिसतो, एकदा मला सांग, एकदा मला सांग. म्हटल्याबरोबर ती आता आपल्या मुलाचं वर्णन करायला लागली. सांगितलं, दादा माझ्या मुलाचा सळपातळ बांधाय, उंच पूर्ण आहे, कुरळे केस आहेत त्याचे, गौरवर्ण आहे, अंगावर लाल शर्ट, काळा पॅन्ट आहे. हे सगळं वर्णन चालू असताना भिकारी मध्येच बोलला, ताई 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 थांब. सळपातळ बांधाय, उंच पूर्ण आहे, कुरळे केस आहे, गौरवर्ण आहे, लाल शर्ट, काळा पॅन्ट परिधान केलाय. ताई मला सांग ना, मला सांग. म्हटले, त्याच्या उजव्या गालावर मोस आहे का ग काळा? मोस आहे का ग काळा? म्हटल्याबरोबर ती बाई अगदी आनंदाने प्रफुल्लित झाली आणि सांगितलं, हा दादा, हा माझ्या मुलाच्या उजव्या गालावर मोस आहे, मोस आहे. ताई उजव्या गालावर मोस आहे, त्याच्या कानामध्ये नागोबाचा डौल घातलेला आहे. ताई म्हटले, हा दादा, हा त्याच्या कानात रिंग आहे. म्हटलेत, नागोबाचा डौल घातलाय. भिकाऱ्याने जसं त्याचं वर्णन चालू केलं ना, त्या बाईने अगदी रडणं थांबवून दिलं आणि आपल्या मुलाचं कौतुक ऐकायला लागलीत, आपल्या मुलाचं वर्णन ऐकायला लागलीत. आणि हे वर्णन ज्या वेळेला ऐकायला लागलीत ना, तो भिकारी बोलला, ताई चिंता करू नकोस, आता चिंता करू नकोस, तुझ्या मुलाला मी पाहलंय. 3 दिवसापासून ज्या खंडारामध्ये मी मुक्कामाला आहे ना, निवासाला आहे ना, त्याच खंडारामध्ये, त्याच पडक्या घरामध्ये 3 दिवसापासून तुझा मुलगा राहतोय. चिंता करू नको ताई, 1 तासाच्या अवधीमध्ये मी तुझ्या मुलाला या घरी आणून देतो. मला सांगायचं आहे, ही जी स्त्री आहे ही कोण आहे?
ही एका श्रीमंत पतीची बायको आहे, एका श्रीमंत सासऱ्याची सून आहे, एका कुलवान घराण्यातली ती सून आहे. गडगंज श्रीमंत असलेली ती सून एका भिकाऱ्याचं ऐकून राहिलीत. एका भिकाऱ्याचं ऐकून राहिलीत. का ऐकतायत? त्याचं कारण आहे. कारण ऐकणारी जरी श्रीमंत असेल, सांगणारा जरी गरीब भिकारी असेल, पण तो जो सांगतोय ना ते तिच्या हिताचं सांगतोय, हिताचं सांगतोय. म्हणून ती श्रीमंत असून त्या भिकाऱ्याचं ऐकतोय. मला तेच सांगायचंय, सांगणारा कोण आहे यापेक्षा काय सांगतोय हे जास्त महत्वाचं असते. तर म्हणतील तो काय सांगीन रे आगलाव्या, आमचं तर आयुष्य चाललं. असं नसतं दादा, असं नसतं. अधिकार वाणी वापरत असताना कधी कधी, आणि एक सांगू, आता थोडा विषयांतर होईल, सांगणंच महत्वाचं नाही आहे. सांगणंच महत्वाचं नाही. बऱ्याच ठिकाणी सांगणारे कमी नाहीत. बोल बोले अबोले, जागे बाहेर आत निजलेले, कैसे घरात घरुकुल केले, नेने अंधार ना उजळेगा. सांगणारे या जगतात कमी नाही. सांगायला काय लागतं? ज्याने 2 टिप्पण पाठ केलं तोही कथा करायला लागतो, तोही कथा करायला लागतो. कथा करणं महत्वाचं नसतं, कथा करणं महत्वाचं नाही, कथा जगणं महत्वाचं आहे. जे आपण समाजाला सांगतोय ते कितपत आपल्या आचरणात आलं हेही पाहणं अत्यंत महत्वाचं आहे. आमचे गुरुवर्य वेदशास्त्र संपन्न वासुदेवजी महाराज अडगावकर, बहुतेक आपण नाव ऐकलं असेल बाबांचं. महाराज नेहमी कथा कीर्तनातून सांगायची बाबा, ज्या व्यक्तीला उपदेश करायचा आहे त्या व्यक्तीने एवढं मोठं जगावं आणि मग ह्या एवढं सांगावं. बाबा म्हणायची ह्या एवढं सांगावं, एवढं. आजकाल सांगू, एवढं सांगितल्या जातात आणि इतकंही आचरणात आणतील की नाही सांगता येत नाही सांगता येत. या जगतामध्ये सांगणारे कमी नाहीयेत, पोपटपंची खूप झालेत. पण सांगू, उपदेश त्यांनीच करावा ज्याने आपल्या जीवनामध्ये उपासना केलेली आहे. उपदेश त्यांनी करावात जो आधी उपदेश जगत असतो. मी तुम्हाला तेच सांगू शकतो जे मी जगतोय, जे मी आचरणात आणतोय. मी नेहमी सांगत असतो, कथाकार कथेमध्ये 3 तास काय सांगतो हे महत्वाचं नाहीये, तो त्या 3 तासा व्यतिरिक्त राहिलेल्या 21 तासामध्ये काय करतो हे जास्त महत्वाचं आहे. 21 तासामध्ये काय करतो हे जास्त महत्वाचं आहे. या स्टेजवर आल्यानंतर तो कोणी बोलतो तो नाही का, पण या व्यतिरिक्त त्याच्या जीवनात काही आहे की नाही ही पाहणं महत्वाचं असतं. नाहीतर उपदेश करायला लागलेत आणि स्वतःच मात्र त्या ठिकाणी अनाधिकारी असोत, आपण त्या पद्धतीचं आचरण करत नसू, तर केलेला उपदेश लोकांच्या उर्मी उतरत नसतो. बघा, एक बुढं आपल्या नातवाच्या जवळ बिडी दिलीत आणि सांगितलं, जा बाळा पेटून आण म्हटल्यानंतर ते गेलत आणि गेल्यानंतर बिडी पेटवायला लागलं. त्यांनी विचार केला, आजोबा दररोज आपल्याला बिडी पेटवायला लावतात, जरूर इसमें कुछ होगा, याच्यात काहीतरी विशेष दम असला पाहिजे. नातवाने काय केलं, 2 फुरके मारलेच आणि गेला आबाजीच्या जवळ गेल्यानंतर आबाजीने ती बिडी घेतली जाते आणि पालीत म्हटले, का रे मूर्खा, ही एवढी बिडी कशी काय विजली, एवढी कशी काय संपत आली? नातू बोललात, आजोबा अहो ती माझ्याच्यानं थोडी शिल्लक पेटली, चुलीवर पेटवताना थोडी शिल्लक पेटली. अच्छा ठीक आहे. पण ज्या वेळेला आजोबांनी खालून पाहिली ती ओली झालेली दिसता बरोबर आजोबा आता त्याच्यावर रागवले, मूर्खा लाज वाटते, बिळे पेतो,
बिळ्याने कॅन्सर होते, तू बिळी पेलास. कोण सांगून राहिलं? कोण सांगते? ज्याच्या हातात बिळी आहे, जे बिळ्या फेकू फुकू 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 फेफडे कामातून गमावलेत, होबाळ बसलं, खाताना त्यावेळेला खोकलतोय, ते सांगते त्या नातवाला की बिडी पितोयस. बिडी पिऊ नका, तंबाखू खाऊ नका, हे तोच सांगू शकतो जो स्वतः त्याच्या व्यसनापासून दूर आहे. कथा कीर्तनातून अनेक लोक सांगतात आईची सेवा, गाईची सेवा. मला असं वाटतं ते सांगणं महत्वाचं नाहीये. कथेतून कीर्तनातून आईची सेवा सांगा म्हणणारे जर घरी जाऊन मायबापाच्या कमरड्यात लात मारत असतील तर काही कामाचं आहे काय सांगणं? सांगावं त्यांनी जो स्वतः आचरणात आणत असतो. एक गुरुजी विद्यार्थ्यांना शिकवत होते आणि मग शिकवता शिकवता त्या दिवशी आईचा दिवस होता. मराठीमध्ये त्याला मदर्स डे म्हणतात. आणि मग तो मदर्स डे होता. त्या दिवशी ते सगळं आईचं व्याख्यान चालू झालं आणि आईचं व्याख्यान चालू असताना अक्षरशः गुरुजीची वाणी इतकी अश्कलित स्वरूपाची होती. गुरुजी इतकं अश्कलित स्वरूपाचं व्याख्यान करत होते. काही विद्यार्थ्यांच्या अंगावर क्षार उभे राहिलेत, काही हुदकण्या द्यायला लागलेत, काही रडायला लागलेत. धीर गंभीर वातावरण झालं, करुणमय रसामध्ये परिवर्तित झालं. आणि हे सगळं वातावरण त्या ठिकाणी बनलेलं असताना, हे सगळे मुलं रडत असताना कोपऱ्यातला एक मुलगा तो मात्र हसत होता. आणि तो हसत असताना गुरुजींनी पाहिलं, गुरुजींनी विचार केला, माझी वाणी इतकी अश्कलित स्वरूपाची आहे, मी इतका सुंदर बोलतो, माझ्या बोलण्याचा परिणाम इतका झालाय की अख्खाच्या अख्खा वर्ग रडतोय. पण हा सगळा वर्ग रडत असताना हा शेवटचा मुलगा का हसत असेल? म्हणून आपलं व्याख्यान आटोपलं. आणि व्याख्यान आटोपल्यानंतर गुरुजींनी त्या शेवटच्या मुलाला गण्याला म्हटलं, गण्या इकडे ये, मला कार्यालयामध्ये येऊन भेट. मराठीमध्ये त्याला ऑफिस म्हणतात. मला ऑफिस मध्ये येऊन भेट. आता ऑफिस मध्ये येऊन भेट म्हटल्यानंतर तो गण्या, आता तो तेव्हाचा होता, तो आताचा असता तर आलाच नसता. आणि आलाही असता तर तो रिकाम्या हातानं नाही, दगडूशेठ हलवाई सोबत घेऊनच. पण ते गुरुजीच्या भेटीसाठी गेलं. आणि गुरुजीच्या भेटीसाठी गेल्यानंतर गुरुजीच्या समोर डोळ्यासमोर उभा राहिलात. आणि उभा राहिल्यानंतर त्या ठिकाणी सांगायला लागलात, गुरुजी सोबत बोलायला लागलात. गुरुजी म्हटले, का रे, मगाशी मी आईचं महत्व सांगत होतो, माझ्या बोलण्याचा परिणाम इतका झाला होता. काही मुलं हुदकण्यात येत होते, काही रडत होते, धीर गंभीर वातावरण होतं, करुणमय रसामध्ये परिवर्तित झालेलं होतं. आणि हे सगळं वातावरण बनलेलं असताना तू मात्र हसत होता. काय कारण? मला योग्य उत्तर दे, अन्यथा तू शिक्षेस पात्र आहेस. त्या बोबड्या बोलाचं तो गण्या घाबरलेल्या अवस्थेमध्ये आता गुरुजी सोबत बोलायला लागला. म्हटलं, गुरुजी खरं सांगू, ज्या वेळेला तुम्ही गुरुजी आईचं महत्व सांगत होतात ना, गुरुजी तुमची वाणी इतकी अश्कलित स्वरूपाची होती. खरंच गुरुजी तुमच्या बोलण्याचा परिणाम इतका झाला होता. काही मुलं रडत होते, धीर गंभीर वातावरण होतं, करुणमय रसामध्ये परिवर्तितही झालेलं होतं गुरुजी. पण हे सगळं वातावरण बनलेलं असताना मी हसत होतो. त्याला कारण आहे गुरुजी. आज सकाळी मी शाळेत येत होतो आणि मग शाळेत येत असताना मी तुमच्या घराच्या गल्लीतून ज्या वेळेला जात होतो ना गुरुजी, त्यावेळेला मला असं वाटलं माझे गुरुजी शाळेत गेले की नाही हे पाहावं. आणि हे पाहण्याच्या दृष्टिकोनातून ज्या वेळेला मी गुरुजी तुमच्या घराच्या दरवाजाच्या जवळ आलो आणि तुमच्या घराच्या दरवाजातून ज्या वेळेला मी गुरुजी आत डोकावून बघितलं ना, तेव्हा माझ्या डोळ्यासमोर एक दृश्य उभं राहिलं. गुरुजी, ज्या वेळेला मी तुमच्या घराच्या दरवाजाच्या जवळ आलो आणि तुमच्या घराच्या दरवाजातून ज्या वेळेला मी आत डोकावून बघितलं ना, तेव्हा माझ्या डोळ्यासमोर एक दृश्य उभं राहिलं. ते दृश्य होतं, गुरुजी तुम्ही तुमच्या आईच्या कमरड्यामध्ये लाथ मारत होतात हे मी उघड्या डोळ्यांनी पाहिलं. आणि गुरुजी तुम्ही घरी तुमच्या आईच्या कमरड्यामध्ये लाथ मारता
आणि इथे येऊन आम्हाला सांगतात आईची सेवा करा, आईची त्या ठिकाणी माया करा, प्रेम करा. गुरुजी, तुमच्या व्याख्यानावर मी हसायला पाहिजेत की रडायला पाहिजेत? हसायला पाहिजेत की रडायला पाहिजेत? अत्यंत महत्वाचं आहे. आपण फक्त समाजाला सांगायचं नसतं, आधी जगायचं असतं, ते आचरणात आणायचं असतं. आणि आचरणात आणल्यानंतर ज्या वेळेला तुम्ही समाजाला सांगायला लागतात ना, त्यावेळेला ती समाजाच्या तुमचा प्रत्येक शब्द समाजाच्या हृदयात शिरत असतो, तो अंतकरणामध्ये समाविष्ट होत असतो. कारण नियम आहेत, आचरण से चरण पूजे जाते है. माणसाच्या आचरणावरून त्याच्या चरणाची पूजा होत असते. आणि म्हणून याच्यासाठी धर्मशास्त्र सांगतात, उपदेश करायचा असेल तो उपदेश करण्याच्यासाठी आधी उपदेश जगावा लागतो. सुत महोदयांचं वय जरी लहान होतं ना, तरी अधिकार संपन्न वाणी होती, त्यांचा अधिकार मोठा होतात. आणि ते अधिकार संपन्न असलेले संत आसनावर विराजित झालेत. आणि विराजित झाल्यानंतर ज्या वेळेला त्यांचा संवाद चालू आहे, त्या संवादाचा भाग म्हणजे शिवमहापुराण कथा आहे. या शिवमहापुराण कथेमध्ये काल आपण देवराजाची कथा श्रवण केलीत, ज्याने न कळतपणे कथा श्रवण केली. न कळतपणे कथा श्रवण केल्याचा परिणाम त्याचा उद्धार झाला मरते समय. शौनकादी ऋषींना प्रश्न पडलात, म्हटले महाराज, खऱ्या अर्थाने त्यांनी मरता क्षणी कथा श्रवण केलीत आणि मरता क्षणी कथा श्रवण केल्याचा परिणाम त्याचा जर उद्धार झाला असेल महाराज, मग त्याचा उद्धार झाला असेल तर एखाद्या वेळेला हेतू परस्पर स्वइच्छेने जर एखाद्याने कथा आयोजित केली तर त्या व्यक्तीला त्याच्यापासून काही फायदा होतो का? मराठीमध्ये त्याला बेनिफिट म्हणतात काय? असंच सांगावं लागतं भैया, मराठी शब्द समजत नाही. मग हे त्याच्यात काही फायदा होतो का? म्हटले नक्की फायदा होतो. एखाद्या वेळेला शिवमहापुराण कथा जो आयोजित करतोत ना, नाही तुमच्याच्याने आयोजित झालीत, एखाद्या वेळेला त्या शिवमहापुराण कथेमध्ये आपल्याला होईल तशी शक्य सेवा केलीत ना, त्या सेवेच्या माध्यमातून सुद्धा स्वतःचा उद्धार होतो, यात नवल नाही. आपल्या पूर्वजांचा जे मृत्युमुखी पडलेले आहेत, नवे जे अपघाती गेलेले आहेत, अशांचा सुद्धा सहज उद्धार होऊन जातो. शौनकादी ऋषी म्हटले, तुम्हाला काही याच्यासाठी पुरावा आहे का? सुत महोदय त्यांना सांगायला लागले, बघा, वाशकल नावाचं गाव आहे आणि त्या वाशकल गावामध्ये बिंदुक आणि चंचुला हे दोघे ब्राह्मण पती पत्नी आपल्या घरी राहत आहेत. संसार सुखाचा चालू आहे, पण बिंदुक मात्र वाईट वृत्तीला लागलात, वाईट संगतीमध्ये लागलात. आणि वाईट संगतीमध्ये लागण्याचा परिणाम असा झाला, त्याने स्वतःच्या धर्मपत्नीला, रूपवान असलेली सुंदर असलेली पत्नी स्वतः सोडून दिलीत आणि तो मात्र वाईट मार्गाला लागलात. परस्त्री गमनाच्या मार्गावर लागून त्या परस्त्रियांना सांभाळायला लागलात. आणि त्यांना सांभाळत असताना त्यांचे सोजले पुरवण्यासाठी पैशाची उणीव भासू नये या दृष्टिकोनातून तो आता चौर्य कर्म करायला लागलात, वाईट कार्य करायला लागलात. एन केन प्रकाराने तो पैसा कमवायला लागलात. आणि ते धन, तो पैसा कमवत असताना इकडे मात्र बिंदुकाची वाट पाहता पाहता चंचुला रात्रंदिवस त्याची वाट पाहते. आज माझा पती सुमार्गावर येईल, चांगल्या मार्गाचं आकलन करेल, अशी रोज नित्याने वाट पाहते. पण ती वाट पाहत असताना बिंदुक मात्र योग्य मार्गावर येत नाही. पण चंचुलाही मात्र आता वाईट मार्गावर जायला लागलीत आणि शरीराची भूक भागवण्यासाठी आता ती सुद्धा परपुरुषाचा संग करायला लागली. परपुरुषाचा संग करत असताना आता मात्र तिने आपल्या स्वतःच्या पतीकडे दुर्लक्ष केलं.
बिंदुक इकडे घरामध्ये थांबतो, चंचुला तिकडे त्या पद्धतीने मार्गक्रमण करायला लागली. एक दिवस बिंदुक हा जरा अवस्थेला प्राप्त झाला आणि जरा अवस्थेला प्राप्त झाल्यामुळे लवकरच अवेळी त्याला मरण आलं आणि अवेळी मरण आल्यामुळे तो मरण पावलात आणि अधोगतीला गेलात. तो राक्षस योनीला पडलात, पिशाच योनीला पडलात. पण ज्या वेळेला इकडे पती वारलात, मेलात, हे चंचुलाला माहिती पडलं. आपल्या लहान मुलांना घेऊन चंचुला आपल्या भावाच्या घरी राहायला निघून गेलीत. आणि तिथून राहायला गेल्यानंतर एक दिवस आपला बंधुराज चंचुला आणि आपले भाचे या सगळ्यांना घेऊन गोकर्ण क्षेत्रामध्ये यात्रेसाठी घेऊन गेलेत. आणि यात्रेसाठी ज्या वेळेला ते घेऊन गेलेत ना, तिथे संपूर्ण यात्रेची भ्रमंती करत असताना एका शिवालयाच्या जवळ शिवमहापुराण कथा चालू होती. आणि ती शिवमहापुराण कथा चालू असताना चंचुलाच्या कानावर त्यातले काही विषय गेलेत. म्हणून चंचुला काही वेळ त्या कथेमध्ये बसायला गेलीत. आणि त्या कथेमध्ये बसायला गेल्यानंतर ते कथाकार महाराज कथेच्या संबंधामध्ये नरकांचं वर्णन करून सांगायला लागलीत. आणि नरकामध्ये काय काय पाप केलं की नरक यातना भोगावी लागते, कुठलं कृत्य केलं की कुठली नरक यातना भोगावी लागते, याचं वर्णन चालू होतं. आणि हे सगळं वर्णन चालू असताना चंचुला मात्र घाबरलीत. चंचुलाने विचार केलात, अरे माझ्या हातूनही अशा पद्धतीचं किती मोठं वाईट पाप कृत्य झालं, मी अशा पद्धतीची वागलीच कशी. अशा वेळेचा ज्या वेळेला अंतःकरणामध्ये पश्चाताप चंचुलाला व्हायला लागला, त्यावेळेला ती चंचुला आता कथा झाल्यानंतर त्या कथाकार महाराजांच्याकडे गेलीत आणि महाराजांना सांगितलं, महाराज तुम्ही जे नरकांचं वर्णन करून सांगितलं ना, खऱ्या अर्थाने महाराज माझ्याही हातून काही असे वाईट कृत्य पाप कृत्य झालेले आहेत. पण महाराज आज मला त्या पापाचं क्षालन करायचंय, सांगा म्हटले मी काय करू. त्यावेळेला महाराजांनी सांगितलं, ताई तू तुझ्या पापाचं क्षालन करण्याकरता पुढे झालीस, पुढाकारी झालीस. खऱ्या अर्थाने ज्या वेळेला तू तुझ्या पापाचा पश्चाताप केलात, त्याच वेळेला खऱ्या अर्थाने तुझं पाप धुतल्या गेलं, धुण्याच्या मार्गावर लागलं. का? कारण पश्चातापेन शुद्धता, अनुताप तीर्थे न्हाला. जो अनुताप म्हणजे पश्चातापाच्या तीर्थामध्ये स्नान करतो ना, अशा माणसाचा उद्धार होण्याची दिशा मोकळी होऊन जात असते. मी काल बोललो, पाप धुतल्या जातात, पण नंतर मात्र त्या मार्गावर पुन्हा जाऊन गेलं नाही तर, त्या मार्गावर गेलं नाही तर, नाहीतर कथा ऐकायची कथेत पश्चाताप करायचा. अरे 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 किती मोठं पाप आहे, चोरी केल्याने किती मोठं गुन्हा घडतो, किती नरक यातना भोगावी लागते. अख्ख्या 3 तास त्या गोष्टीचा पश्चाताप केला. कथा झाली, कथा झाल्यानंतर बाहेर उठून गेल्यानंतर अरे नवी दिसून राहिली, आपल्याच नंबरची आहे, 9च नंबरची दिसून राहिली. असं जर कार्य आपल्या हातून घडलं, मग त्याच्या पापापासून तो कुठेही जाऊ मग क्षालन होत नाही. त्या चंचुलाला सांगितलं कथाकार महाराजांनी, तू अनुताप तीर्थामध्ये न्हायला लागलीयस, आंघोळ करायला लागलीयस, तुझं या पापापासून क्षालन होऊ शकतं. पण तुला या पापापासून जर मुक्त व्हायचं असेल, या वाईट कृत्यापासून जर तुला मुक्त व्हायचं असेल ना, तर याच्यासाठी तुला एक सांगतो, तू शिव महापुराण कथेचं आयोजन कर, तू शिव महापुराण कथा श्रवण कर. त्या ठिकाणी तुझी सर्व पापाची होळी झाल्याशिवाय राहणार नाहीत. पापाची होळी होते कशा पद्धतीने, ज्या पद्धतीने अग्नीमध्ये तुम्ही काहीही टाका, लाकडं काही असेल, माणसंही सहित सगळं जळून खाक करते. तुम्ही म्हणसान तुले कसा अनुभव आहे, कारण मी आगला व्याव,
त्या भाटबुवाले वाटलं शिनले कायचं येईले आळनाव सांगितलं की नाही, येईले हे आळनाव दिलं की हे आपल्या दूर राहतील, हे लोकांना सांगत फिरणार नाही. पण गोपाल भैया मी इतक्या स्वाभिमानानं आडनाव सांगतो, इतक्या स्वाभिमानानं आडनाव सांगतो, कारण मला माहिती आहे महाराष्ट्रात खूप महाराज लोक आहेत, महाराष्ट्रात खूप महाराज लोक आहेत, पण आगलावे महाराज एकच आहे, आगलावे एकच आहे. तृण अग्नी मिळे समरस झाले. त्या अग्नीमध्ये तुम्ही किती गवत टाका, जळून खाक होते, जळून खाक होते. तस शिवमहापुराण कथा ज्या वेळेला आपण श्रवण करायला लागतो ना, त्यावेळेला सर्व पातकाची होळी होत असते, सर्व पातकाचं क्षालन होत असतं. ती चंचुला अंतकरणापासून आता कथा श्रवण करायला लागलीत, ऐकायला लागलीत. आणि ही कथा श्रवण करत असताना परिणाम असा झाला, त्या ठिकाणी त्या चंचुलाचा सहज गतीने उद्धार झाला. मरण पावल्यानंतर तिचा उद्धार झाला, आणि उद्धार झाल्यानंतर ती सरळ शिवगणाला त्या ठिकाणी कैलास लोकाला जाऊन पोचली. आणि त्या कैलास लोकामध्ये जाऊन पोचल्यानंतर तिची भक्ती इतकी वाढली, इतकी श्रेष्ठ झाली, किती श्रेष्ठ भक्ती. आता ती माता पार्वतीची दासी म्हणून राहायला लागलीत. आणि माता पार्वतीची दासी म्हणून ज्या वेळेला ती राहायला लागलीत ना, नित्याने माता पार्वतीची सेवा करतेत. एक दिवस माता पार्वती त्या चंचुलावर एवढी तृप्त झालीत, खुश झालीत, आणि त्या चंचुला तिला म्हणायला लागलीत, का ग, माफी मागेल, माता पार्वती चंचुलाला म्हणायला लागलीत, का ग तू खूप अंतकरणापासून माझी सेवा करतेस, बोल म्हटले तुझी काही इच्छा असेल तर सांग, इच्छा असेल तर सांग. म्हटल्यानंतर चंचुला म्हणायला लागलीत, आई साहेब, मला तर तुमची सेवा मिळाली, खऱ्या अर्थाने मला माझ्या जीवनाचं सार्थक झालं, पण तरी सुद्धा तुम्ही म्हणता आहात म्हणून माझी इच्छा आहे, मला एक सांगा. म्हटली, ज्या पतीच्या सोबत मी माझं अख्खं आयुष्य झिजवलं, अख्खं आयुष्य खर्ची घातलं, ते माझे पती आज कुठं आहेत, ते काय करतायत, ते तुम्ही मला सांगा. सांगा म्हटल्याबरोबर माता पार्वतीने ज्या वेळेला डोळे लावलेत, आणि डोळे लावल्यानंतर तिने पाहलं, त्यावेळेला ती माता पार्वती सांगायला लागली, अगं तुझा जो पती आहे ना, हा विंध्य पर्वतावर एक पिशाच, भलं मोठं पिशाच होऊन पडलेलं आहे. तो त्या ठिकाणी त्याने जे वाईट कृत्य केलं ते कृत्य भोग भोगतोय. हे तिने ऐकल्यानंतर चंचुला मात्र रडायला लागलीत. सांगितलं, आई मी तुमची एवढी सेवा करते, आणि एवढी सेवा करत असताना सुद्धा आज माझा पती आज पिशाच होऊन पडलेला आहे, तो नरक यातना भोगतोय विंध्य पर्वतावर. माते, मला माझ्या पतीचा उद्धार करायचा आहे, सांगा ना. म्हटलेत, मी काय केलं पाहिजेत. हा, काय केलं पाहिजेत असं म्हटल्यानंतर नारदजी त्या ठिकाणी उपस्थित होते. आणि नारदजी उपस्थित असताना नारदजी म्हटलेत, आई साहेब, खऱ्या अर्थाने आपल्याला जर आपल्या पतीचा उद्धार करायचा असेल, जे पाप कृत्य करून मरण पावले, जे अपघाती गेलेत, त्यांचा उद्धार करायचा असेल, तर त्याच्यासाठी तुम्ही शिवमहापुराण कथा लावा. आता शिवमहापुराण कथा लावा म्हटल्यानंतर माता पार्वती म्हटलेत, नारदजी असं करा ना, तुम्ही स्वतःच का कथा करत नाही, शिवमहापुराण कथा तुम्ही स्वतःच करा ना. नारदजी म्हटलेत, आई साहेब, मी कथा केली असती, पण काय करू, मला एका जागेवर बसता येत नाही, कारण नारदांना शाप आहे. ते 10 मिनिटाच्या वर एका ठिकाणी, म्हणजे गोदोहनाला जेवढा वेळ लागतो, 8 मिनिटाचा वेळ सांगितलाय, तेवढ्या वेळापेक्षा नारदजी जास्त बसू शकत नाही, जास्त बसू शकत नाही. मग न बसू शकल्यामुळे नारदजी म्हटलेत, मी जर बसू शकलो नाही तर मग मी कसं काय कथा करणार. म्हटलेत, इथं काही बसणं सोपं नाही,
हा? विचार करायला असं बसलं की नाही, बसेलच राहावं लागतं, नाही जमणार म्हटले. पण म्हटले चंचुलाचा उद्धार करायचा आहे, काय केलं पाहिजे? नारदजी म्हटलेत असं करा, मी जरी कथा करू शकलो नाही तरी माझे मित्र आहेत म्हटलेत, मी त्यांना कथा करायला सांगतो. नारदजीचे मित्र तुंबुरुकाजी, त्या तुंबुरुकाजी पाहिले आहेत का कधी? तुंबुरुकाजी सेम नारदजी सारखेच आहेत, हातामध्ये विना आहे, चिपळे आहेत, लांब केस आहेत. फक्त फरक इतका आहे, तुंबरुकाजी यांचं मुख गोळ्याचं आहे. असे फोटो आपण बरेच ठिकाणी मूर्त्या बघितल्या असतील, एका बाजूला नारदजी आणि एका बाजूला तुंबुरुकाजी. ते तुंबुरुकाजी त्या ठिकाणी त्यांना पाचारण केलं, विनंती केली, सांगितलं महाराज आपण शिवमहापुराण कथा ऐकवली पाहिजेत. तुंबुरुकाजी म्हटलेत मी कथा ऐकवायला तयार आहे, पण कथेसाठी यजमान लागतो, यजमानाशिवाय कथा अपूर्ण आहे. मग त्यावेळेला चंचुला म्हटलीत मी बसते ना. म्हटले तू बसली असती तर चालली असती, पण तुझे पती नाहीयेत, तू विधवा आहेस, आणि मग विधवा असल्यामुळे तू ती कथेला बसू शकत नाही. पण कथा यजमानाशिवाय अपूर्ण आहे, कथा यजमानाशिवाय अपूर्ण आहे. तुम्हाला सांगू, एवढे सगळे लोक एका बाजूला आणि यजमान आणि यजमानिका एका बाजूला असतात. कथाकाराने म्हणतात यजमानाला पाहून कथा सांगितली पाहिजे, हा नियम आहे. का? कारण खऱ्या अर्थाने तो देव रूपाने बसलेला असतो. आता यजमान कथेला पाहिजेत, काय करावं, चिंतेत पडलेत. पण चंचुला म्हटलेत काही हरकत नाही. माता पार्वतीच्या जवळ गेलीत आणि माता पार्वतीला म्हटलेत आई साहेब तुम्ही मला म्हटल्या होत्यात ना, तुझी काही इच्छा असेल तर सांग, मी तुझ्यावर तृप्त होते. ते म्हटलेत काही हरकत नाही, सांग काय इच्छा आहे तुझी. ते म्हटले एकच इच्छा आहे, मला माझ्या पतीचा उद्धार करायचा आहे. त्यांना जे पाप योनीमध्ये पडलेले आहेत, नरक यातना भोगतायत, त्यांना त्याच्यातून बाहेर काढायचं आहे. म्हटलेत मग तुझं काय म्हणणं आहे? काही नाही म्हटले, तुंबरुकांजींच्या करवी मला शिवमहापुराण कथा करायची आहे, पण त्या कथेसाठी यजमान पाहिजेत. याच्याकरता माझी विनंती आहे, तुम्ही यजमानिकाचं पद घोषवा. माता पार्वती म्हटल्यात अगं बाई मी बसायला तयार आहेत, पण शंकरजी महादेवाला कोण सांगावं? ते म्हटलेत मी त्यांना सांगणार नाही. चंचुला म्हटलेत मी विनंती करते. त्यावेळेला चंचुला माझ्या महादेवाची भक्ती करायला लागलीत, साधना करायला लागलीत, आणि साधना करता करता महादेवजी प्रसन्न झालेत आणि महादेवाला म्हटलेत काय हवंय तुला? त्यावेळेला चंचुला सांगितलीत मला माझ्या पतीचा उद्धार करण्यासाठी कथा करायची आहे, पण त्याच्यासाठी माझी विनंती आहे, कथेचं यजमान पद तुम्ही घ्या. आता आशीर्वाद मागितल्यानंतर महादेव नाही कसे म्हणतील? माझ्या महादेवांनी लगेच होकार दिलात, आणि महादेवांनी होकार दिल्याबरोबर सगळ्याची पहिली कथा त्या ठिकाणी कैलास लोकामध्ये झालीत ना. खऱ्या अर्थाने त्या कथेची यजमान स्वतः शिवजी आणि माता पार्वती होती. किती मोठं परमभाग्य आहेत. मी सांगू तुम्हाला, बाकी कथेच्या यजमानाला मी कमी लेखतो तसं नाही, पण शिवमहापुराण कथेचे जे यजमान असतात ना, ते यजमान सामान्य स्वरूप नसतात, ते यजमान सामान्य रूपाने नसतात, ते यजमान स्वतः शिव आणि पार्वती रूपाने असतात, शिव आणि पार्वती रूपाने असतात. आणि म्हणून परम भाग्याने शिवमहापुराण कथेचं यजमान पद प्राप्त होत असतं, यजमान पद प्राप्त होत असतं. आणि म्हणून कथेमध्ये आम्ही ते जे काल बाबांनी सांगितलं ब्राह्मण देवतेनी, ते याच्यासाठी आहे. अहो लाखो लाखो रुपये लोक मोजतात आणि यजमानपद घेतात. कोणी म्हणतो 5,000 दक्षिणा घ्या, 10,000 घ्या, पण आम्हाला यजमानपद द्या. हे त्याच्यासाठी असतं, कारण ही गोष्ट सहजासहजी मिळत नसते. आणि म्हणून महाराजांनी सांगितलं मुख्य यजमानपद जर सोडलं तर रोजचं एखादं जोडपं बदलावं. ते काय ते याचं कारण आहे, कोण्या तरी जन्माचं भाग्य ज्या वेळेला उदयाला येत असतात ना, कुठल्या तरी जन्मातलं एक भाग्य उदयाला येत असतं, त्यावेळेला या शिवमहापुराण कथेचं यजमानपद प्राप्त होत असतं, यजमानपद प्राप्त होत असतं. आणि ज्या वेळेला माझे शिवजी आणि माता पार्वती हे स्वतः यजमान म्हणून बसलेत,
आणि तुंबरुकाजी कथा सांगायला लागलेत. कथा सांगता सांगता परिणाम असा झाला, ज्या वेळेला शेवटचा दिवस 7वा दिवस उदयाला आलात ना, तो 7वा दिवस उदयाला येता बरोबर त्या ठिकाणी त्या बिंदुगाने जे काही पाप कृत्य केलं होतं, त्या पातकाची त्या पापाची होळी झाली, ते नाहीस झालं आणि त्याला एक दिव्य स्वरूप प्राप्त झालं. त्या विंध्य पर्वतावर एक ज्योत प्रकट झाली आणि ती प्रकाशित झालेली प्रकट झालेली ज्योत माझ्या शिवजीमध्ये समाविष्ट झाली आणि तो जो त्या ठिकाणी बिंदुक स्वतः पाप कृत्य भोगत होतात, आज तो शुद्ध झालात आणि माझ्या शिवजीला प्राप्त झालात. शिवजीला प्राप्त झालात. खऱ्या अर्थाने माझे शिवजी जे जे तुम्ही त्या पद्धतीने माझ्या शिवजीची पूजा करतात, ज्या ज्या पद्धतीने तुम्ही माझ्या भोलेश्वराला पुजतात ना, माझा महादेव माणसाचंच नव्हे तर त्या ठिकाणी पिशाच्य योनीला पडलेल्या व्यक्तीचा योनीचा सुद्धा उद्धार करतो. हेच माझ्या महादेवाची महती आहे बघा. शिव नाम से है जगत में उजारा, हरि भक्तों के मन में शिवाला. हे शंभो बाबा मेरे भोलेनाथ, तीनों लोक में तू ही तो. हे शंभो बाबा मेरे भोलेनाथ, तीनों लोक में तू ही तो. श्रद्धा सुमन मेरा मन बेल पतेरी, जीवन भी अर्पण कर दो. हे शंभो बाबा मेरे भोलेनाथ, तीनों लोक में तू ही तो. जगत का स्वामी है तू, अंतर्यामी है तू, मेरे जीवन की अनंत कहानी है तू. तेरी शक्ति अपार, तेरा पावन है वार, तेरी पूजा मेरा जीवन आधार. धूल तेरे चरणों की लेकर जीवन को साकार किया. हे शंभो बाबा मेरे भोलेनाथ, तीनों लोक में तू ही तो.
मेरे भूलना तीनों लोक में तू ही तू श्रद्धा सुमन मेरा मन बेला पत्री जीवन भी अर्पण कर दो हे शंभो बाबा मेरे भोलेनाथ तीनों लोक में तू ही तू माझा महादेव तिन्ही लोकांचा राजा आहे. उत्पत्ती स्थिती आणि लय हे माझ्या महादेवापासून निर्मित आहे. आणि हे जर सगळं माझ्या महादेवापासून निर्माण झालं असेल, या महादेवाची या शिवजीची भक्ती कशी असावी, या शिवजीची आराधना कशी असावी, या शिवजीचं पूजन कसं करावं, या सगळ्यामध्ये विधी नियम सांगितलेले आहेत बघा. खऱ्या अर्थाने शिव तत्व जाणणं महत्वाचं आहे. शिवतत्व जाणणं महत्वाचं आहे. मुळात शिव म्हणजे काय हेही समजणं महत्वाचं आहे. शिव महत्वाचं आहे. आता शिव म्हणजे आपल्या डोळ्यासमोर येतो साप, जटा, गंगा, भस्मधारी, व्याघ्रांबरधारी. ते नाही हा, ते शिवतत्व नाही. ते एक स्वरूप सूत्र आहे. मग शिव म्हणजे काय, तर शिव शिव शब्दाचे विसर्ग जर आपण केला तर आपल्याला लक्षात येते शिव शब्द 3 अक्षरापासून बनला आहेत. श ई व, शैव शिव याला म्हणतात. मग शैव म्हणजे श म्हणजे नित्य सुख आनंद, ई म्हणजे पुरुष आणि व म्हणजे अमृतास्थानी जागा असलेला. जो नित्य आनंदी आहे, नित्य सुखी आहेत आणि आल्हाददायी आहेत ते शिव आहे. आता शिवाचे अनेक प्रकार पडतात बघा. एक शिव म्हणजे ज्योत आहे, शिव म्हणजे जोड नाही आहे, शिव म्हणजे सीमा आहे आणि शिव म्हणजे मर्यादा आहे. शिव शब्दाचे आहेत ना, लोक बऱ्याच ठिकाणी सांगतात त्यात तुम्ही शिववर पोचा, तिथून तुम्हाला जाता येईल. शिव जोडणे. एखादा माणूस म्हणतो ए काही कर पण मला शिव नको, शिव नको म्हणजे मर्यादा सोडू नको. शिव म्हणजे मर्यादा. शिव म्हणजे ज्योत, शिव म्हणजे ज्योत आणि शिव म्हणजे सीमा. आमच्या गावची ही सीमा आहे, शिव आहे. अनेक रूपाने त्या ठिकाणी शिव तत्व जाणल्या जातात. पण खऱ्या अर्थाने शिव हे तत्व आहेत. हे जे साम सदाशिवाचं स्वरूप आहे, त्या साम सदाशिवाची पूजा करणं आणि त्या साम सदाशिवाला पूजणं, त्याची मनोभावे अंतकरणातून भक्ती करणं, त्याला प्राप्त करण्यासाठी त्या पद्धतीने ऐच्छिक फलप्राप्ती प्राप्त करण्यासाठी विधिवत पूजन करणं, त्याची मर्यादा जाणणं, खऱ्या अर्थाने ही शिवभक्ती आहेत. मग कुठली शिवभक्ती आहेत की त्याची मर्यादा आपल्याला समजून जाते बघा. त्या ठिकाणी त्या संबंधीमध्ये ध्यान मंत्र सांगितलात. आदंत मंगल मजात समान भाव मार्यम तमीश वजराम रमा महदेव
पंचाननं प्रबल पंच विनोद शीलं संभावये मनसी शंकरं मंबिकेशम्। जो अनादि कालापासून अंतापर्यंत आहे, जो नित्य मंगल आहे, जो एकमेव आहे, ज्याला 5 मुख आहेत, जो जगाची रचना, पालन, संहार, लय आणि पुनरुत्ती करतो, तो शिव आहे। आणि मग त्या शिवाची, त्या शिवजीची भक्ती कशी करायची आपल्याला यामध्ये सांगितलं गेलेलं आहे। त्या शिवजीची भक्ती आपण जाणूयात, त्याआधी थोडंसं सुंदर असं भजन करूयात आणि तदनंतर पुढला कथाभाग पाहूयात। मला आता भाऊनं मेसेज केला आणि सांगितलं म्हणे महाराज माता माऊलीचे लय पाय दुखून राहिलेत म्हणे। पाठवला ना, पाय दुखून राहिलेत म्हणत बसू बसू तुले सवय पडेल आहे म्हणा, आग लागाय त्याचं काय असं आग लागाय नाही म्हटलं ते ना। सुंदर आपल्याला भजन करायचं आहे, 2 मिनिटं हातपाय मोकळे करा, मोकळे म्हणजे तिकडे फिरून नका येऊ, उभे राहा। सुंदर असं शिवभजन, सुंदर असं आपण भजना आनंद घेऊ। तुम्हाला सांगू, मी सांगेल तुम्हाला खऱ्या अर्थाने, मी कालही बोललो आजही बोलेल, थोडंसं वेगळं वाटेल, मी मनाला रुतावत म्हणून बोलत नाहीत, पण त्या देवाची जाणीव असावीत म्हणून सांगतो। तुम्ही आपण या मंडपात जे आलोत ना, या परिसरामध्ये आलोत ना, आज आपण शिवचे भक्त म्हणून आलोत, शिवजीचे गण म्हणून आपण आलोत। आणि शिवगण म्हणून आपण जर आलो असेल ना, आपण संसारिक दृष्टिकोनातून इतरत्र व्यवहारिक जीवनाला आपण पाहायचं नसतं। आणि म्हणून मी एक विनंती करेन, या मंडपामध्ये आपण ज्या वेळेला येतोत ना, तर आपल्या चपला जशा बाहेर ठेवतोत ना, तसा आपला अहंकार बाहेर ठेवायचा, ज्याला मराठीमध्ये इगो म्हणतात। तो इगो बाहेर ठेवायचा, तो अहंकार बाहेर ठेवायचा आणि माझ्या शिवाजीचं, माझ्या साम सदाशिवाचं होऊन या मंडपात यायचं। आपल्या सौंदर्याचा अभिमान, आपल्या श्रीमंतीचा अभिमान, आपल्या दातृत्वाचा अभिमान, जो कुठला अभिमान आपला असेल, ज्ञानाचा अहंकार असेल, अभिमान असेल, तो बाहेर काढायचं आणि माझ्या महादेवाचं होऊन या ठिकाणी खेळायचं। तुम्हाला सांगू तिथं खेळायचा परिणाम फायदा काय आहे हे मी आज याच्यासाठी सांगतोय, कारण आज एवढं सांगून रोज आनंद घेतला तर बरं, नाही तर मी काही पुन्हा म्हणणार नाही, कारण बळजबरीनं सांगण्यात काही अर्थ नसतो। पण मी तुम्हाला सांगेन, मी एक विनंती करेल, ज्या वेळेला तुम्ही बाहेर डीजेच्या तालावर लोक खेळतात ना, किंवा बऱ्याच ठिकाणी माता माऊल्या आपल्याला कुर्ताना खेळताना दिसतात, पण मी सांगेल ज्या वेळेला बाहेर डीजेच्या तालावर आपण खेळतोत ना, त्यावेळेला आपल्यावर वासनाधीनतेने परिपूर्ण असलेल्या लोकांची नजर राहते। पण या मंडपात ज्या वेळेला आपण खेळूत, या मंडपात ज्या वेळेला नाचूत ना, त्यावेळेला प्रत्यक्ष माझ्या महादेवाची नजर आपल्यावर राहते, महादेवाची राहते। आणि मग मला असं वाटते त्या वासनाधीन असलेल्या लोकांची नजर आपल्यावर पडल्यापेक्षा आपल्या महादेवाची पडलेली कधीही चांगली, म्हणून या महादेवाचं होऊन खेळलं पाहिजे। बरोबर ना, बरोबर ना, मग उठा ना बापा आता। गोल करा लागला, गोल करायचं, रिंगण गोल करा, गोलाकार करा, आपापल्या परीनं सगळे हा। दुसरा गोल करा तिकडे मागं, ते करा। शिवशंभो, तालिया
अरे संधी पुन्हा नाही बरं. ही कथा एकदा झाल्यानंतर पश्चाताप करसाल. एवढा आनंद होता, आपण आनंद घेतला नाही. मग नंतर मात्र आपल्याला आठवण येईल. मातांनो लक्षात ठेवा. रेशमाच्या
घर में अब एक ही नारा गो देगा। जय जय श्री राम। भारत का, मेरे भारत का, मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा। मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा। हर घर में अब एक ही नाम जय श्री राम। हर घर में अब एक ही नाम, एक ही नारा गूंजेगा। जय जय श्री राम। मेरे भारत का, मेरे भारत का, मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा। मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम। शंभो। हाथ उठाकर जोर से शिव शंभो। नमः पार्वती पते हर हर। थकले हो थकले पार महादेव भी म्हणू शकत नाही। नीचे बैठिए। एक बार जोर से, प्यार से और दिल से हर हर। बसा 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 बसा। आणि